नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाउजचं इथे संपूर्ण टीचिंग बघणार आहोत। तर आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये जी डिझाइन बघितली होती बोटनेक ब्लाउजमध्ये, तर त्याचंच आपण संपूर्ण इथे फ्रंट बाजूचा पार्ट कसा शिवायचा आणि संपूर्ण बाही कशी टीच करायची, त्याच्यानंतर आपल्याला फिटिंग कशा पद्धतीने बोटनेक ब्लाउजमध्ये करायची आहे, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचा आहे। आणि जो आपला बॅक साइडचा पार्ट आहे तो डिझाइन मध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सुरुवातीपासून बॅक साइडचा पार्ट मी शिकवलेला आहे तुम्हाला। तर पूर्ण मी ह्या पार्ट मध्ये फक्त बाहीचं आणि पूर्ण ब्लाउजची फिटिंग आणि फ्रंट बाजूचा पार्ट कसा शिवायचा आणि बाकीचा जो बॅक साइडचा पार्ट आहे म्हणजे नेकची डिझाइन मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बॅक साइडचा पार्ट बघायचा आहे, त्याच्यानंतर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हा बघायचा आहे। तर अशा पद्धतीने हा संपूर्ण ब्लाउजचा इथे टीचिंग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपण संपूर्ण ब्लाउज कशा पद्धतीने टीच करायचं बोटनेक ब्लाउजचं, तर आपण बॅक साइडची डिझाइन तर ऑलरेडी बघितलेली आहे, कशा पद्धतीने टीच केलेली आहे। तर त्याला मी फक्त तुम्हाला बटन लावून दाखवले। तर ते आपल्याला फायनली म्हणजे धाग्याने लावायचे अजून बाकी आहेत, कारण पूर्ण ब्लाउज स्टिच झाल्यानंतर त्याचा लुक कसा येणार आहे ते तुम्हाला माहितीच होणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल। तर ह्या पद्धतीने अस्तर आपण मेन अस्तर हा व्यवस्थित मापानुसार कट करतो, त्याच्यानंतर आपण तो व्यवस्थित जोडून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने। तर आपल्याला अशा पद्धतीने ही हा जो प्रिन्सेसचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून इथे जॉईन करून घ्यायचा आहे। जितकी शिलाई मार्जिन घेतली होती तितकं मेन पॉइंट आपला हा आहे की तुम्हाला इथे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे। जितकी मार्जिन सोडली तितकी शिलाई तुम्हाला दाबायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने अजून एक शिलाई आपण देऊन घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने आपण डबल शिलाई देऊन घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता बिना कपचा सुद्धा इथे खूप छान असा पफ तयार झालेला आहे। इथे अशा पद्धतीने आपलं हे आणि इथे पण कुठेही एक्स्ट्रा आपलं फॅब्रिक आलेलं नाहीये, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इथे। आणि हा जो कोन आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा। ओके, अशा पद्धतीने हे आपलं इथे जॉईंट झालेले आहे। आता ह्याच पद्धतीने दुसरा जो प्रिन्सेसचा पार्ट आहे तो पण आपण ह्याच प्रोसेसने जोडून घेणार आहोत। नंतर आपण ते हुकायची पट्टी कशी लावायची, हात शिलाईची पट्टी कशी लावायची ते बघणार आहोत। आता इथे आपला दुसरा पण पार्ट हा इथे टीच झालेला आहे। तर आता आपण हुकायची पट्टी लावून घेऊया। तर सर्वात पहिल्यांदा आपण हुकची साईडची पट्टी लावून घेऊया। तर मी इथे अस्तरचंच फॅब्रिक घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही शिलाई किती मार्जिन सोडली होती हुकायसाठी तितकी आपल्याला इथे शिलाईमध्ये दाबून घ्यायची आहे। एक्स्ट्राचा जे कपडा होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आपल्याला लगेच खालच्या बाजूने ना आपली जी हात शिलाईची पट्टी आहे ना ती आपल्याला इथे टिच करून घ्यायची आहे। तर मी कट करून ठेवली होती ती आता आपल्याला इथे लगेच लावून घ्यायची आहे। आता हात शिलाईची पट्टी लावताना तुमचं इथे फॅब्रिक जो खालीवर होत असेल तर तुम्हाला एकसारखा हा कट करून घ्यायचा आहे। ओके, त्याच्यानंतर हात शिलाईची पट्टी लावायची आहे। बघा, अशा पद्धतीने
आपलं इथे हातशिलाची पट्टी लावून झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा आपला हा नेक तयार, म्हणजे फ्रंट बाजूचा पार्ट हा तयार झालेला आहे। आता इथे आपल्याला दुसरी आई पट्टी तयार करून घ्यायची। तर आईची पट्टी तयार करण्यासाठी इथे आपल्याला अशा पद्धतीने नाजूक कपडा आहे, पैठणी साडीचा नाजूक कपडा असल्यामुळे आपल्याला इथे अस्तर लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अस्तरवरती आपण इथे दापटी देणार आहोत। अशा पद्धतीने ही आपण इथे पट्टी तयार करून घेतलेली आईसाठी, तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ती आपण ह्या पद्धतीने सीधी ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून ती आपण फोल्ड केली की उलटी होणार। ओके, हे बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेतलेले आहे, याला सुद्धा सेम त्याच प्रोसेसने हातशिलाची पट्टी लावून घ्यायची आहे। आता इथे आपली हातशिलाची पट्टी खालच्या बाजूने लावून झालेली, तर इथे तुम्ही बघू शकता आपला पफ सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि इथे खालीवर कुठेही झालेला नाही, अगदी स्ट्रेट आलेला आहे। आता आपल्याला ही हुकाईची पट्टी आहे ना, ती चेक करून बघायची आहे की अगदी करेक्ट आलेली आहे की नाही। तर आपली अगदी परफेक्ट आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता। आणि अशा पद्धतीने हा जास्त नॉर्मल आपला 6चा गळा पण नाही आणि अगदी छोटा पण गळा नाही, अशा पद्धतीने आपण हा नेक तयार केलेला आहे। ओके, तर आता आपल्याला काय करायचे आहे, अशा पद्धतीने बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे। तर हे बटन होते ते मी लावलेले नाही, फक्त तुम्हाला ठेवून दाखवले होते। तर ते आपण पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आहे ना, हुक लावतानाच अटॅच करणार आहोत। ओके, तर अशा पद्धतीने बॅक साईडचा पार्ट घेतलेला आहे, तो कसा शिवायचा ते आपण ऑलरेडी डिझाईनच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, ह्या पद्धतीने इथे आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूचे शोल्डर आपल्याला इथे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहेत। आपण अर्धा इंच शोल्डर मध्ये शिलाई दाबतो तितकंच दाबायचं आहे आपल्याला इथे पण। आता इथे शोल्डर जॉईंट झालेले आहेत। आता आपल्याला इथे तुम्ही बघू शकता हलकसं इथे एक हात लाईनचा कपडा हा मागे पुढे झालेला आहे। तर अशा पद्धतीने मागे पुढे होत असेल ना, तर तुम्हाला काय करायचं, हे कट करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही बघू शकता, तर ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात ना, त्या लक्षात घेऊन आपल्याला शिलाई करायची असते। तर बोटनेक ब्लाऊजचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने आहे। तर हलकसं इथे आपल्याला दोन्ही बाजूला कट करून घ्यायचं आहे। हे बघा किती सुंदर असा आपला हा ब्लाऊज इथे रेडी होणार आहे। त्याच्यानंतर आता आपण इथे काय करणार आहोत, इथे गळ्याला आहे ना आपण पायपिंगच तयार करून घेऊया। त्याच्या आधी आपण स्लीव जोडून घेऊया। तर स्लीव जोडण्याआधी आपल्याला हा जो पार्ट आहे फिटिंगच्या साईडनं, तो आपल्याला इथे चेक करून बघायचा आहे अगदी परफेक्ट आहे की नाही। कुठे कमी जास्त असेल तर आपल्याला काय करायचं आहे, कमी जास्त असेल तर तो चेक करून बघायचा आहे आणि एकसारखं इथे कट करून घ्यायचं आहे। तर इथे माझं जास्त खालीवर झालेलं नाहीये, त्याच्यामुळे अगदी परफेक्ट आहे, तर कट करण्याची गरज नाही पडली मला। तर सो तुम्हाला अशाच पद्धतीने दोन्ही बाजूचं चेक करून बघायचंय भाई जोडण्याच्या आधी, हे विसरायचं नाहीये आपल्याला। हे बघा या पद्धतीने आता इथे आपलं चेक करून झालेलं आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण स्लीव्ह जोडून घेऊया।
जी खोलगट बाजू असते ती फ्रंट बाजूला आपल्याला करायची असते, तर ही खोलगट बाजू आहे तर म्हणून ती मी अशा पद्धतीने फ्रंट बाजूला करणार आहे। तुम्हाला माहितीच आहे मी नेहमी स्लीव्ह जोडताना ही सेंटर पासून सुरुवात करत असते। तुम्ही डायरेक्ट स्टार्टिंग पासून केली तरी सुद्धा सेमच येते आणि सेंटर पासून केली तरी पण चालेल, मला सवय झालेली आहे। ऍक्च्युली मी सुद्धा शिकताना सेंटर पासूनच आम्हाला शिकवलं होतं म्हणून सवय झालेली आहे मला, त्याच्यामुळे मी सेंटर पासून जोडते। आता इथे एक्स्ट्राचे धागे वगैरे ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण स्लीव्ज मी इथे जॉईंट करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज ही जॉईंट करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला पाइपिंग करायची, तर पाइपिंगसाठी मी इथे तुम्ही बघू शकता दोन्ही स्लीव्ज आपल्या जोडून झालेले आहेत। तर इथे आपण मेन फॅब्रिकच घेतलेला आहे, कारण आपल्याला फक्त नेकलाच तेवढी पाइपिंग लावायची होती, म्हणजे जेणेकरून ते छान दिसेल। आणि इथे आपण ह्याच कलरची पाइपिंग करणार आहोत। तर इथे मी तिरकस धाग्यामध्ये ही पट्टी कट करून घेत आहे। तर जवळजवळ आपल्याला ही दीड इंचाची कटच करून घ्यायची, म्हणजे नंतर कट करता येते। सो अशा पद्धतीने कट करून घेत आहे मी। आता इथे आपल्याला ह्या पद्धतीने व्यवस्थित हे तिरकस आहेत ना, अशा पद्धतीने तिरकस जॉईंट ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण इथे जॉईंट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। तर तुम्हाला माहितीच आहे पाइपिंग कशी करायची, मी भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचे असतील तर आपले पाइपिंगचे व्हिडिओ बघा। आता इथे आपली जॉईंट झालेली, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथे आतमध्ये ही फोल्ड करायची आहे। तुम्हाला मी शिकवली होती नंतरची पाइपिंग, तर त्याच पद्धतीने आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आहे। आता इथे आपली पाइपिंग अशा पद्धतीने पट्टी वाळून घेतली आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक उलट्या बाजूचा ना मी कट करून घेतला आहे, कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो आणि तुम्हाला माहितीच आहे आपण पाइपिंग कशा पद्धतीने करतो। त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला किती बारीक पाहिजे मोठी पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला इथे फोल्ड करायची आहे।
तर संपूर्ण गळ्याला आपण इथे पाइपिंग करून घेणार आहोत. सेम ह्याच पद्धतीने करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ही पाइपिंग करून घेतलेली. तर आतून सुद्धा तुम्ही बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. आणि हे बघा ह्या पद्धतीने आपलं इथे नेक तयार झालेला आहे संपूर्ण. तर बॅक साईडचा सुद्धा लुक तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असं. आणि बटन अजून आपले लावायचे आहेत. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला हा इथे ब्लाऊज तयार होणार आहे. आता इथे आपण फिटिंग कशी करायची ते बघणार आहोत. आता इथे मी सेंटर काढून घेतलेला आहे आणि सेंटर वरतीच मी हा पार्ट अशा पद्धतीने आय साइडची पार्ट ठेवली, म्हणजे आय साइड लावलेले आहे ना आपण आईची पट्टी. तर अशा पद्धतीने ह्या सेंटर जवळ मी इथे जी आपण आय तयार केलेले आहे त्या बाजूची पट्टी मी इथे ठेवलेली ती सोडून त्याच्यानंतर इथे बरोबर पकडायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. ब्लाऊज हा सीधा ठेवलेला आहे मी. त्याच्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता आपलं परफेक्ट इथे कुठेही मागे पुढे कपडा झालेला नाहीये. तर ह्या पद्धतीने तुमचं सुद्धा ब्लाऊजचं म्हणजे ज्यावेळेस संपूर्ण टिचिंग झालं आणि फिटिंग करताना तुम्हाला ह्या काळजी घ्यायची आहेत. आता इथे मी सरळ शिलाई मारून घेतलेली आहे. तलगत अशा पद्धतीने इथे हलकासा एखाद लाईनचा कपडा हा सरळ कट करून घ्यायचा आहे. ओके. आता दुसऱ्या साईडचं सेम त्याच पद्धतीने आपल्याला हुकची पट्टी अगदी बरोबर ठेवायची, ती सोडायची नाही आपल्याला, कारण आईची पट्टी आपली ही थोडी एक्स्ट्रा असते. ओके. त्याच्यामुळं आणि ही पण आपल्याला सेम त्याच प्रोसेसने इथे अटॅच करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करण्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे. तर इथे सर्वात पहिल्यांदा आपण 7 इंचावरती मार्किंग 7.5 इंचावरती आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे, चौथा भाग. तर मी इथे 7.5 इंचावरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर आपल्याला इथे मुंडा राऊंड घ्यायचा आहे. तर मुंडा राऊंड आपला इथे किती आहे, आता तुमचं ज्या कस्टमरचं जितका असेल किंवा तुम्ही स्वतःचं शिवत असतील तो तितका घ्यायचा आहे. तर माझं इथे 16 आहे. तर 16चा हाफ घेतला मी इथे 8 इंच. त्याच्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर. आता दंडघेर तुमचा किती आहे त्याच्यानुसार घ्यायचं आहे. तर इथे मी थोडीशी लूज ठेवणार आहे स्लीव्स. तर अशा पद्धतीने 7 इंचावरती मार्किंग केलं. ओके. त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला ह्या पद्धतीने इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा मी ड्रॉ करून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला ही अशा पद्धतीने इथून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई स्टार्टिंगला लॉक करायचं विसरायचं नाही. अशा पद्धतीने ही संपूर्ण आपली इथे फिटिंग झालेली. तर दुसऱ्या बाजूची पण सेम त्याच पद्धतीने फिटिंग करून घेणार आहे मी. तर इथे तुम्ही जॉईंट बघू शकता अशा पद्धतीने अगदी खालीवर कुठेही झालेलं नाही, अगदी परफेक्ट आलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण फिटिंग मी इथे करून घेतलेली आहे. तर त्याचं सुद्धा मी तुम्हाला बाईचं इथे जॉईंट दाखवते. तर अतिशय म्हणजे कुठेही खालीवर झालेलं नाही, अगदी परफेक्ट आलेली तुम्ही इथे बघू शकता. ह्या पद्धतीने तुम्हाला फिटिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण ब्लाऊजचं आपलं इथे टिचिंग झालेलं आहे. तर आता बटन लावल्यानंतर कशा पद्धतीने लुक येणार आहे ते मी तुम्हाला इथे थोडक्यात लगेच बटन लावून दाखवणार आहे. ओके. आणि आता इथे आपल्याला आय तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 2-2 बोटाचा अंतर ठेवून आपल्याला इथे आय तयार करून घ्यायचे आहेत.
तर इथे तुम्ही बघू शकता आपले बटन लावून झालेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने मी बटन लावून घेतलेले आहेत. तर खूप सुंदर अशी ही आपली बोटनेक ब्लाउजची बॅकनेक डिझाइन आणि संपूर्ण ब्लाउज स्टिच इथे झालेला आहे आपलं. तर फायनल लुक तुम्ही इथे बघू शकता. अतिशय सुंदर पैठणी साडीवरचा ब्लाउज आपला इथे हा रेडी झालेला आहे. फ्रंट बाजूचा सुद्धा पार्ट मी तुम्हाला दाखवते. तर पफचा उभार सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. बिना कपचा सुद्धा आपले प्रिन्सेस ब्लाउज हे खूप सुंदर बसतात. त्याच्यामुळे कप लावण्याची गरज सुद्धा पडत नाही. तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउज आपला इथे रेडी झालेला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्या सर्व लक्षात येईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.